नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत झटपट सोपी अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी बटाटे छान धुवून घेतले, कुकरला लावून घेतले, उकडवून घेतले। थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घेतले। बटाटे कट करून झाल्यानंतर कांदा चिरून घेतला, टोमॅटो घेतला, लसूण घेतली, हिंग, मिरची, कढीपत्ता सगळं तयार करून घेतलं, कापून चिरून घेतलं आणि बटाट्याची साल सुद्धा सोलून झाली होती। आता करूया भाजीला फोडणी देऊया। भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवली, त्यानंतर तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली। जिरं मोहरी हाताने टाकली ना की भाजीला छान चव येते। त्यानंतर टाकली लसूण, लसूण गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला मिरची आणि कढीपत्ता। त्यानंतर घेतलं हिंग, हिंग टाकल्यानंतर बारीक घेतलेला चिरून घेतलेला कांदा टाकला। त्यानंतर टोमॅटो टाकला आणि वरून आलं लसणाची पेस्ट टाकली आणि सगळं मिक्स करून कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे। अनेकदा काय होतं, सकाळी घाई असते, डबा बनवायचा असतो आणि कमी वेळात चविष्ट भाजी तयार करायची असते। अशा वेळी उकडलेल्या बटाट्याची ही भाजी करायला सोपी जाते। कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव। कांदा गुलाबी रंगावरती परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आता मिक्स करून झाल्यानंतर जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, ते बारीक काप करून घेतलेले आहेत, ते आता टाकायचे आहेत, त्याच्यामध्ये घालायचे आहेत। बटाट्याचे काप घातल्यानंतर हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण हलक्या हाताने मिक्स केल्याने कसं बटाटे जास्त तुटणार नाहीत। जेवढे आपण बारीक काप घेतलेले त्याप्रमाणेच राहील। कमी साहित्य, कमी वेळ आणि मग झाकण ठेवून 2 ते 5 मिनिटं वाफ द्यायची आहे। वाफ दिल्यानंतर भाजी मिक्स करून त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे, ताजी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून। आणि तयार झाली आपली गरमागरम चविष्ट घरगुती उकडलेल्या बटाट्याची भाजी। ही भाजी पोळी किंवा पुरी आणि डब्यासोबत सुद्धा छान लागते। झटपट तयार होणारी ही भाजी। जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच घरगुती रेसिपींची चव तुम्हाला माझ्या चॅनलवरती नक्की पाहायला मिळेल। तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट, शेअरमुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। असाच सपोर्ट कायम करा। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा। नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया। थँक्यू। नमस्कार।